वाघ इतक्या लवकर गवत खाईल असं वाटलं नव्हतं. काँग्रेसच्या बड्या नेत्याची खरमारी टीका. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्या या भूमिकेचं आता महायुतीच्या नेत्यांकडून स्वागत करण्यात येत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरेंवर तिखट शब्दात निशाणा साधला आहे. राज ठाकरे दिल्ली दरबारी गेले त्याचवेळी भाजपबरोबर जाणार हे मराठी जनतेला कळलं होतं, पण वाघ इतक्या लवकर गवत खायला सुरुवात करेल असं वाटलं नव्हतं. वाघाची शेळी झाली, शेळी गवत खाईल असं राज ठाकरे यांचे भाजपमध्ये जाऊन होऊ नये. राज ठाकरे यांच्या लढवय्या या नेत्याने गुलामगिरीचे जोखड का गळ्यातून घातले? राज ठाकरे महायुतीत गेल्याने महाविकास आघाडीच्या मतांवर परिणाम होणार नाही अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिलेली आहे. त्यांनी 2019ला मोदी यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. आता त्यांना पाठिंबा दिला. कदाचित एखादी नस दाबली गेली असेल. कुछ तो काला है दाल में. आधी थोडेसे झुकले होते, आता कमरेतून झुकले. हे महाराष्ट्रातील जनतेला मान्य होणार नाही अशा तिखट शब्दात विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी देखील राज ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका केलेली आहे. असं हे राज ठाकरे ज्यावेळेस दिल्ली दरबारी गेले त्याच वेळेस ते भाजपसोबत किंवा मोदींना पाठिंबा देतील हे सगळ्यांना महाराष्ट्रीय जनतेला कळलं होतं. पण वाघ एवढ्या लवकर गवत खायला सुरुवात करेल अशी अपेक्षा कोणाचीही नव्हती. आणि बिनशर्त पाठिंबा हा देत असताना आता उद्या लावरे व्हिडिओ म्हणण्यापेक्षा काढरे व्हिडिओ, काढून टाकरे व्हिडिओ म्हणायची पाळी राज ठाकरेवर आलेली आहे. म्हणजे वाघाची शेळी झाली आणि शेळी गवत खायला लागली अशी अवस्था भाजपमध्ये गेल्यावर राज ठाकरेंची होऊ नये अशी महाराष्ट्रातील मराठी माणसांना वाटतं आणि महाराष्ट्रातील जनतेला वाटतं की ज्यांच्या सभेने विरोधकांचे धाबे दणाणत होते, पण आता त्यांची सभा ही मोदींचे गुणगान गाण्यात जर जात असेल तर मला वाटतं त्या सभेमध्ये काही राम नसेल आणि त्या सभेला कुठलाही जनतेचा पाठिंबा नसेल. परंतु शेवट एकच सांगितलं पाहिजे की राज ठाकरे या एक लढवय्या नेत्यांनी मात्र गुलामगिरीचं जोखंड गळ्यात घालून वावरतील काय ही महाराष्ट्रातील जनता भविष्यात बघणार आहे. विशेषतः मराठी मतदार वोट डिव्हिजन होईल का? मला नाही वाटत. शेवट असं आहे की राज ठाकरे एका विशिष्ट विचाराला धरून विषय मांडायचे. त्यांचे 2019 मध्ये पूर्णतः मोदींच्या एकूण कारकिर्दीवर त्यांनी प्रकाश घातला आणि त्यांचे भाषण होते. असा काय परिणाम झाला की 5 वर्षामध्ये त्यांना पाठिंबा द्यावा लागला? कदाचित होऊ शकतं कुठली तरी नस यांची मोदी सरकारने दाबली असावी. ते दुखती नस आहे की दुभती आहे, दुखणारी आहे की दूध देणारी आहे हे मात्र येणाऱ्या काळात कळेल. पण कुछ तो कुछ दाल में काला है यासाठीच आज राज ठाकरे सारखा नेता दिल्ली दरबारी पहिले मान वाकून आला, आता कमरेपासून झुकलाय हे बघताना महाराष्ट्राच्या पचनी पडणार नाही आणि महाराष्ट्रातली जनता हे कदाचित मला वाटतं की ते जनतेला ते मान्य होणार नसेल आणि त्यामुळं महाविकास आघाडीवर याचा कुठलाही परिणाम होणार नाही हा मला विश्वासानं वाटतं. मी विश्वासपूर्वक सांगेल 1% सुद्धा परिणाम होणार नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.